जून महिना पावसाचा पहिला महिना अर्धा सरला तरी काय ढग आणि पावसाचा टिपूसही नजरेस दिसत नाहीये। साऱ्या महाराष्ट्राला मान्सून बरसण्याची ओढ लागली आहे, पण राज्यात ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मान्सून आता आणखी 5 दिवसांनी सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानं चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे। नवी मुंबईपासून पुण्यापर्यंत शहरांमध्ये पाणी टंचाईची झळ सुद्धा जाणवू लागली आहे आणि नाशिकपासून अमरावतीपर्यंत गावांमध्ये लोक पाण्यासाठी वणवण करतायत। पाहुयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। पुढच्या 2-3 दिवसात मान्सून येईल असं सांगणाऱ्या हवामान खात्यानं आता मान्सून 20 जून नंतरच सक्रिय होईल असा अंदाज वर्तवलाय। विदर्भ आणि अन्य भागात उष्णतेची लाट सुरू झाली आहे। जूनच्या 15 तारखेपर्यंत मान्सून राज्यात बरसायला सुरुवात होते, पण उन्हाळ्यात बरसण्याचा रेकॉर्ड मोडणारा पाऊस जूनमध्ये मात्र लपून बसलाय। जूनच्या पहिल्या 15 दिवसात पावसाची 69% तूट निर्माण झाली आहे। मान्सून दाखल झाला असला तरी कोल्हापुरात उष्णतेचा येल्लो अलर्ट मिळतोय। तिकडे कोकणात मान्सून आला आणि दडी मारून बसलाय। तिथं जून महिन्यात धोधो पाऊस बरसतो, त्या सिंधुदुर्गात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 23%च पाऊस झालाय। पेरलेली पिकं उगवलीत, पण पावसाअभावी करपून जातात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। गोवा मार्गे महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला, मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत मान्सूनला वेग हवा होता तसा वेग मिळत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून गोव्यानंतर जो महाराष्ट्रात आहे तो प्रथम दाखल होतो। पाऊस पडल्यामुळे बळीराजा जो आहे तो आपल्या शेतीच्या कामाला लागला आणि आपण ह्या दृश्यांमध्ये बघू शकता की अनेक ठिकाणी असे जो आहे ते बळीराजाने जे आहे ती नांगरणी करून भाताची पेरणी केलेली आहे। मात्र पाऊसच त्यानंतर गायब झाला आणि जसं उन्हाळ्यात प्रखर ऊन असतं तसं ऊन इथे जे आहे ते सर्वत्र पसरलं आहे। त्यामुळे भाताच्या रोपांची ज्या पद्धतीने वाढ व्हायला हवी ती वाढ इथे होताना दिसत नाही आहे। एकूणच अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दरवर्षी 3,500 ते 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा जो आहे तो पाऊस फार कमी लागलेला आहे। जूनचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानं 20 जिल्ह्यातील 3,500 गावं आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। 1,000वर टँकर सध्या वाडी वस्त्यांवर पाणी पुरवठा करतायत। पाऊस जसजसा लांबेल तशी ही संख्या आणखी वाढत जाईल। धरणातला पाणीसाठा कमी झाल्यानं शेतीचा पाणी उपसा थांबवण्यात आलाय। उद्योगांच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आलीय। पुण्यात आता दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झालाय, तर नवी मुंबई सारख्या शहरांतही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। 6 महिन्यापासून एवढं पाणी गढूळ येतं ना, पाणी पिण्यायोग्य पण नाहीये। आम्हाला सारखं सतत पाणी विकत आम्ही किती घेणार आहे? आपण केवढे VIP आहोत काय तसं दरवेळेस पाणी आपल्या बाहेरून विकत घेणं? पाणी तर आम्हाला अजिबात भेटत नाही। सकाळी 7:30ला आलं की 10-15 मिनिटं थांबतात, ते पण असं पॉइजन सारखं पाणी। आम्ही माणसं आहेत का जनावर आहेत तुम्हीच सांगा। की बिस्लरीचं पाणी आम्हाला वॉशरूमसाठी पण यूज करावं लागतं, एवढं आमच्याकडे भीषण टंचाई आहे। आणि जे आम्ही टँकरचं पाणी जे मध्यंतरी आणत होतं ते पण अतिशय घाणेरडं पाणी आमच्या बादल्यांना असं खत चढलेलं आहे चिखलाचा। सिडको आमच्या पडतात देत नाहीये। शेवटी आमच्या महिलांकडे आज काही पर्याय उरला नाही, एक तर आम्हाला पाणी द्या नाहीतर मारून टाका। धरणांच्या नाशिक जिल्ह्यात पाणीसाठा कमी होऊ लागलाय। 26 पैकी तब्बल 9 धरणांनी तळ गाठलाय। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातला पाणीसाठा 35% आलाय, जो गतवर्षीच्या तुलनेत जवळजवळ 10% कमी आहे। गंगापूर धरण नाशिकच नव्हे तर मराठवाड्यासाठीही महत्वाचं आहे, कारण गंगापुरातून विसर्ग होतो तेव्हा मराठवाड्याला पाणी जातं। राज्यामध्ये सध्या विविध ठिकाणी पाणी टंचाईचा सामना हा नागरिकांना करावा लागतोय। अशातच धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहेत। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रामध्ये आहेत। याच संपूर्ण बाजूला जर बघितलं तर ज्या वेळेला पाणी साठा मुबलक असतो त्या वेळेला या धरणाची जी स्थिती असते ती या ठिकाणी उभं सुद्धा राहू शकत नाही, अशा स्वरूपाची असते। पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे जे दरवाजे आहे गंगापूर धरणाचे ते देखील या ठिकाणी झाकलेले असतात। आता सध्याची स्थिती जर बघितली तर हे या ठिकाणी बाजूला पाणी सुद्धा नाहीये, अशा स्वरूपाची स्थिती आहे। तिसगाव, मुकणे
या धरणांचा पाणीसाठा हा 5% आत आलेला आहे, तर काही धरणांनी अक्षरशः तळ गाठल्याची स्थिती आहे. अशातच गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा 35% आहेत, कशिपीचा 40% आहेत, गौतमीचा 75% आहेत, आळंदीचा 5% आहेत. असे हे वेगवेगळ्या धरणांची स्थिती आहेत. आणि हीच धरणांची जर स्थिती बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय. यावेळी सर्वात कमी पाणीसाठा पुण्यात आहे. कोकण 30.31%, पुणे 14.41%, नाशिक 25.03%, संभाजीनगर 27.46%, अमरावती 37.93%, नागपूर 36.43%. कोयनेचं हे दृश्य सध्याच्या पाणीसाठ्याची स्थिती दर्शवण्यासाठी पुरेसं आहे. 105 TMC पाण्याची क्षमता असलेल्या कोयनेत अवघा 9 TMC पाणीसाठा उरलाय. पाण्याखालची प्राचीन मंदिरं उघड्यावर आलीत. नवजा गावातील ग्रामदैवत मानाई देवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागलेत. धरणात जलसमाधी मिळालेल्या गावांच्या खुणा जिवंत झाल्यात. दुष्काळात रेल्वेनं पाणी पुरवलं त्या लातूर शहराच्या मांजरा धरणात 22% जलसाठा शिल्लक आहे. हा साठा आता फक्त पाण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल. पण मान्सून बरसला नाही तर लातूरमध्ये गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. अमरावती जिल्ह्यातही पाणी टंचाई वाढू लागलीय. चिखलदरा, धारणी, अचलपूर आणि चांदूर या 4 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. 93 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. प्रशासनाने 84 विहिरी आणि बोरवेलचे अधिग्रहण केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, घाटंजी, बाबुळगाव, राळेगाव, झरी जामणी, उमरखेड, नेर, वणी, दिग्रस, दारव्हा, कळंब आणि महागाव हे तालुके टंचाईच्या विळख्यात सापडले आहेत. जिल्ह्यातील 75 जलप्रकल्पांमध्ये सरासरी 33.70% पाणीसाठा शिल्लक आहे. 178 टंचाईग्रस्त गावांना 34 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खासगी विहिरी आणि बोरवेलचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. आजही पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला नाही. दरवर्षी शासन टँकरमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा गेल्या कित्येक वर्षापासून करत आलेला आहे, परंतु टँकरमुक्त महाराष्ट्र झाला नाही. ते यंदाच्या उन्हाळ्यानं किंवा अल्निनोच्या प्रभावानं दाखवून दिलं. यंदा पाणी टंचाईचा प्रश्न भीषण आहे. गावामध्ये पाणी टंचाई होणार नाही, त्या अनुषंगाने शासन आणि त्यासोबत जिल्हा प्रशासन आहे ते मॉनिटरिंग करत आहेत. जिल्ह्यामध्ये आज रोजी 34 गावांमध्ये आपण टँकरमार्फत पाणी पुरवत आहेत आणि ज्या गावाची जसं जसं मागणी आली त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहे. जवळपास 178 ठिकाणी आपण विहीर अधिग्रहण केलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर पोहोचला असून धरण कोरडे पडले आहे. पलढग प्रकल्पात अवघा 2.26% जलसाठा शिल्लक आहे. नळगंगा, ज्ञानगंगा, पेनटाकळी आणि कोराडी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्येही 40% आसपासच पाणीसाठा उरला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई प्रकल्पातही पाणीसाठा शून्यावर आला आहे. असोला मेंढा प्रकल्पात 53% तर इरईमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे. चंद्रपूर शहरातील अनेक भागांमध्ये दररोज सुमारे 70 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागत आहे. नळाचे बिल भरूनही आम्हाला पाणी मिळत नाही. आमच्याकडे धारा राहत नाही. मग आम्ही काय करावं? टँकर सांगितला तर 2 दिवसानं 4 दिवसानं देतो म्हणून असे बोलतात. मग काय करायचं? आमच्या घरी लहान लहान लेकरं आहे. आम्ही पाण्यासाठी कुठं फिरावं? बोरिंगला पाणी येऊन राहिलं नाही. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस इथं या प्रभागामध्ये जटपुरा प्रभाग क्रमांक 7 येथे नळ नाही येऊन राहिलेले आहे. कितीही तुम्ही तक्रार द्या, काही करा, इथं जटपुरा प्रभाग क्रमांक 7 इथे सगळ्यात जास्त पाण्याची किल्लत आहे. उन्हाचा तापमान एवढं वाढलेलं आहे तरी पण इथं नळाची व्यवस्था नाहीये. वर्धा जिल्ह्यातील परिस्थितीही चिंताजनक आहे. मदन ऊर्ध्व धरण पूर्णपणे कोरडे पडले असून बोर प्रकल्पात 51% जलसाठा शिल्लक आहे. इतर अनेक धरणांतील पाण्याची पातळी 40% खाली गेल्याने टंचाईचे सावट गडद होत आहे. मृग नक्षत्रात अद्याप पाऊस नाही. त्यामुळे 22 जूनला सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात पाऊस झाला तर पेरण्या होऊ शकतील. अन्यथा खरीप हंगामच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.